संजय राऊत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या भेटीचं कारण हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला मात्र महत्त्व प्राप्त झालेलं आहे। संजय राऊत हे आता शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, ऑपरेशन टायगर या संदर्भामध्ये काही चर्चा होते का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। एकीकडे ऑपरेशन टायगरची देखील राज्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे। काय नेमकी चर्चा होते, काही अपडेट्स मिळतायत का? आकांक्षा, नक्कीच ही भेट महत्त्वाची म्हणावी लागेल। ऑपरेशन टायगर नंतर कुठेतरी ही भेट या दोन्ही नेत्यांमध्ये होत आहे। आपल्याला माहिती असेल की अलीकडेच 2-3 दिवसापूर्वी कुठेतरी जे उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार आहेत ते फुटले आहेत आणि त्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। यामध्ये नक्कीच त्यांच्यामध्ये हा विषय चर्चेला येईल की कशा प्रकारे खासदार फुटले, काय नेमकं काय कारणं आहेत या फुटीमागची, ही तर चर्चा होईल। पण आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल, कुठेतरी काल राज ठाकरे यांच्या भाषणावेळीच देखील त्यांनी काही उल्लेख केले आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे अमित शहा हे एकनाथ शिंदेंना जवळ करून घेत आहेत, त्यामागची काय कारण आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये देखील एक असंतोष आहे, कुठेतरी अमित शहा हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची लॉबी तयार करत आहे। अशा काही गोष्टी काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितल्या। त्यामुळे कुठेतरी या दोन्ही नेत्यांमध्ये ही देखील गोष्ट चर्चेला येऊ शकते। त्याचसोबत आपल्याला माहिती असेल की कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळीच मनसे असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल हे निवडणुकीला एकत्र सामोरे गेलो होतं। त्यानंतर कुठेतरी आता अजून एक विषय चर्चेला आलाय, तो म्हणजे महानगरपालिकेमधले जे नगरसेवक आहेत त्यामुळे कुठेतरी ते देखील फुटण्याच्या वाटेवर आहेत। अशा देखील काही चर्चा या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या आहेत। त्याचं आपण माहिती असेल तर नरेश म्हस्के जे शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांनी उल्लेख केला की आता नगरसेवक देखील उद्धव ठाकरे गटाचे हे फुटायच्या वाटेवरती आहेत। त्यामुळे कुठेतरी हा देखील विषय चर्चेला येऊ शकतो की आपले नगरसेवक आपण कशा प्रकारे आपल्याकडे ठेवले पाहिजेत, कशा प्रकारे आपण त्या नगरसेवकांबरोबर संपर्क साधला पाहिजे। त्यासोबत आपण माहिती असेल की जे 6 खासदार फुटले आहेत तर कशा प्रकारे त्यांची मनधरणी करता येईल, त्याचसोबत कशा प्रकारे त्यांच्या बरोबर कायदेशीर गोष्टीच्या मार्फत आपण पुढे जाऊ शकतो, या देखील गोष्टी चर्चेला येऊ शकतात। त्याचसोबत आपल्याला माहिती असेल की राज ठाकरे यांचं कालचं भाषण जर आपण पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्यामध्ये SIR संदर्भात देखील त्यांनी एक भूमिका मांडली, तर त्याच्यावरती देखील चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। पण विविध मुद्द्यांवरती चर्चेची शक्यता आहे। या सगळ्याच संदर्भातले अपडेट ईशान तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।